अभंग सादर केला आहे आणि त्यामध्ये समाज प्रबोधन आणि बोली मनोरंजन पण केलं आहे. त्या बोलसाठी जोरात टाळ्या वाजवा. शिवाजी महाराजांना करावाच लागेल आणि ज्याला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल त्याला प्रत्येक इथे जय महाराष्ट्र म्हणावंच लागेल. जय महाराष्ट्र म्हणावंच लागेल. जय महाराष्ट्र म्हणावंच लागेल. कारण अतिशय सुंदर या कार्यक्रमाचं नियोजन श्री संस्था यांनी केलं आहे. कारण एवढा मोठा कार्यक्रम करते किंवा शक्य नाही त्याच्यासाठी एकजूट लागतात आणि ती एकजूट या मंडळात आहे. त्या मंडळाने जोरात टाळ्या वाजवा. जोरात टाळ्या वाजवा. अरे शून्यातून शून्य गेलं बाकी राहिलं शून्य. शून्यातून शून्य गेलं बाकी राहिलं शून्य आणि तुमच्या मंडळ भेटणं हेच आपलं दोन्ही बुवांचं पुण्य. दोन्ही बुवांचं पुण्य. दोन्ही बुवांचं पुण्य. बरोबर. बुवांनी सांगितलं की मी लेट इलो आणि लवकर इलो. लवकर इला चालू करायचा होता ना बुवा. कोणती वाट बघी होती. वाट कोणती बघी होतं चालू करायचा ना. बरोबर ना. आणि माका सांगतात बुवा कमी दाबाचा पट्टो सांगतो. कमी दाबाचा पट्टो बुवा पण लय विचारायला हो. माका सांगतात तू कांडे चोर असं. माका सांगतात कांडे चोर म्हणतात आणि ह्यो कोंबडी चोर. ह्यो कांडे चोर नाही कोंबडी चोर असा. हो शाळेत असताना मराठीचा वर्ग मराठीचा तास चालू होतो आणि ह्यो सारखं सारखं खिडकीतून बाहेर बघी होतो. सारखं सारखं दिसतो खिडकीतून बाहेर बघता. बाई विचारतात हे प्रशांत हे प्रशांत अरे बाहेर काय बघतोय. बाई काय हो सांगता बाई तू कोंबडी कवाड घालताना बघतो. कोंबडी कवाड घालताना बघतो. तर बाई म्हणतात बाबा कोंबडी कवाड घालताना नवल काय. कोंबडी कवाड घालताना नवल काय. जो सांगता बाई का उलटा सांगतो बाई तू तुमची हिंमत असा तुम्ही घालून दाखवा. लोक आहेत बरोबर ना. अरे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज हिंदू धर्म जिवंत आहे. कारण परस्त्रीला माते समान मानणारा माझ्या राजा होता. त्यावेळी कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा राजाच्या समोर आणली गेली तेव्हा राजाने काय केलं तिची खटानाड्याने ओटी भरली आणि त्यांच्या मुखातून काय शब्द आले बुवा अशीच आमूची आई असं ती सुंदर होती. सुंदर झालो असतो बदलले छत्रपती बदलले छत्रपती बदलले छत्रपती म्हणून काय म्हणतो बघा. दोन राजा इथे गाजले. दोन राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोन राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक प्यारा आहे गडावर एक प्यारा आहे गडावर एक चौदार एक
जगाचा बाप असता बुवा. कारण आपल्या देखी नाही मराठी माणूस ना मालवणी माणूस शेकडे वृत्ती जो कोण पुढे आले का पाय वाढायचे आपल्या देखी ना अजिबात म्हणून मराठी माणूस पाठी असा बरोबर ना. अरे फणसाच्या पानाला ढाल बनवलं असतं आपलीच्या काट्याला तलवार बनवलं असतं. फणसाच्या पानाला ढाल बनवलं असतं आपलीच्या काट्याला तलवार बनवलं असतं. पण मराठ्यामध्ये नाही नाहीतर राम मंदिर अयोध्येत काय पाकिस्तानला बनवलं असतं. पाकिस्तानला पण बनवलं असतं बुवा. मराठ्यात देखी नाही म्हणून मराठी माणूस कमी असा. कारण ह्याच्या गावात कोणच्या गावात एका माणसाने सत्यनारायणची महापूजा घातल्या. सत्यनारायणची महापूजा घातल्या 25-30 हजार रुपये खर्च केल्यात आणि सत्यनारायण बाबा त्याका प्रसन्न झाले आणि म्हणाले बाबा मी तुझ्या प्रसन्न असं तुका व्हायचा माग. त्याका त्या माणसाला सांगतो सत्यनारायण की तुका व्हायचा माग. तो माणूस पण देवाने एक अट घातल्या काय तुका देतलं त्या बाजूवाल्या दुप्पट गावताना. तुका 1 लाख दिलं तर बाजूवाल्या 2 लाख गावतले. तुका 1 गाडी दिलं तर बाजूवाल्या 2 गाडी गावतले. तो मनात विचार करू लागलो बाबा 30,000 रुपये मी एकट्याने खर्च केलो सगळ्यांना जवान घातलं आणि सत्यानं माका पावले आणि शेजाऱ्याचं दुप्पट करा म्हणजे काय. तेव्हा काय सांगितलं देवा एक काम कर तू बाजूवाल्याचा दुप्पट करतला ना एक काम कर माझं 1 डोळे फोडून टाक म्हणजे शेजाऱ्याचे कोणे फुटाने ही मालवणी माणसा बरोबर ना. मालवणी माणसाला खडेच्या खडे गेलो असतो ह्याच्यात पाठवायचा बरोबर ना. कारण अयोध्येत बघा 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्र आले आणि तो दिवस संपूर्ण जगात संपूर्ण देशात दिवाळी साजरी केली. म्हणून काय म्हणतो बघा Yeah.
निसर्गरम्य बोरवली गावी निसर्गरम्य बोरवली गावी एक गुणवंत जन्मला क्या करते ते कधी गावले तर बुवा अंतर बुवा आय लव्ह यू ओके अंतर मी अंतर आय लव्ह यू 2 बुवा ओके हे चालू करतात आय लव्ह यू 3 आय लव्ह यू 4 आय लव्ह यू 5 म्हणजे रागात सांगतो नाका देन पाय डॉक्टर की सांगतो बरोबर ना बुवा गीता जिसके लिए मरता काय बघा गीता आमच्या पप्पानी गणपती एवढा
एकदा त्या मुलासाठी जोरात टाळ्या वाजवा जबरदस्त. आमच्या पप्पानी गणपती आणला, 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 आमच्या पप्पानी गणपती आणला. तुझ्या पप्पा आया आणल्या त्याचं ते काय नाही पडला बरोबर ना. त्या काय विचारलं होतं म्हणून काय म्हणतो बघा, पप्पा चल गावाला जाऊ शिमग्या ढोल पालखी गावाला जाऊ शिमग्या ढोल पालखी खांद्यावर घेऊ. पप्पा चल गावाला जाऊ शिमग्या ढोल पालखी खांद्यावर घेऊ. कारण त्या मुलाचा 100% खरा असा. कारण आताची मुलं बघा गावात काम करूनच नाही बरोबर ना. खरा असा या मुंबईची मुलं हल्लीची मुलं गावाला जायला बघत नाही बरोबर. त्याने गावी जायला पाहिजे, आपला कोपरा आपला कुंडा प्रत्येक बघला पाहिजे बरोबर ना. कारण त्या कोरोनान आमका दाखवल्या की माणूस कोण कोणाचा रोवलो नाही, डाळ भात कोणता आणि कोण कोणता. म्हणून काय म्हणतो बघा या ठिकाणी वेगळं सांगत होतो. धन्यवाद. हरी नाम घे त्यात जन्मी घे, मुखी नाम घे त्यात जन्मी घे, पुन्हा नाही जन्माचा मानवाचा रे. एवढा विरोध केला तिला आपल्या कोकणात आणलं नाही. एकदा आपल्या कुटुंबासाठी दोन काळ नाही आपण बाहेर नाचवणारे नाव, आपण छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे आहोत, आपण बुवा बाहेर नाचवणारे माणूस आहोत बरोबर ना. म्हणून काय म्हणतो बघा, लाखाचा एक नंबरचा आपल्या गावचा आहे बैल पाटलांचा. आपल्या
पूजा पूर्ण होत नाही. बघा, श्री हरी जगत्पिता दूर करी गोव्यता, श्री हरी जगत्पिता दूर करी गोव्यता, दूर करी गोव्यता. ऐका सत्यनारायणाची कथा, श्री ऐका सत्यनारायणाची कथा, श्री ऐका सत्यनारायणाची कथा. श्री हरी जगत्पिता दूर करी गोव्यता, श्री हरी जगत्पिता दूर करी गोव्यता, दूर करी गोव्यता. ऐका सत्यनारायणाची कथा, श्री ऐका सत्यनारायणाची कथा, श्री ऐका सत्यनारायणाची कथा. बरोबर ना? कारण सैराट पिक्चर जो जेव्हा प्रत्येकाच्या मुलामध्ये तो सैराट जो तो पागल सैराटच्या पाठी वो पण आम्ही सैराट पिक्चर बघितलो. इतकं सैराट पिक्चर त्यांच्या मनात भावलो आणि रात्री झोपल्यावर आरती 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 म्हणायला लागले. कोणती मिसळ बाजू बायको हो तुका झाला काय आरती आरती काय मी आहे ना घरची. तेव्हा घासले तो बोलतो आणि आरती तो बोलतो काय करी 100 पाऊल धावत आहे. याद लागलं धावत जे आणि त्या बावडे उडी टाकली. ह्या बघून आमच्या बुवांच्या गावात एका पोरग्याने काय केले 12 वाजेपर्यंत धावत गेलो 100 पावलात. याद लागलं हो त्या बावड्यात पाणीच नाही गेलो भोपळा भोपळा बोलून 4 महिने हे आताचे पोर काय करतात सलमान खान बघतात सलमान खानची बॉडी बघतात आणि आपण जिमला जातो आणि करतात आजच्या वर्ष उभे होतले. सलमान खान 4 लिटर दूध पिता 25 अंडी खाता चिकन लॉलीपॉप पण झोपता आणि आमची पोरा काय करतात पिटी भात 4 दिवस हसून धरतात. उगीच आपले झाला काय तुमचा बरोबर ना. पण आपल्याला येऊ शकतं मागच्या टायमात काय झाला बुवांचा सांगतो. बुवांका कोरोनात ना जॉब बुवान सुटलो नाका फोन केला की वाढत बुवा कुठे जॉब असला तर सांगा. आणि माझं पण जॉब सुटलो आणि मी आपण नोकरी शोधी होतो. काका नोकरी गाडल्याबरोबर ह्यांका बुवांका फोन केला हो प्रशांत बुवा एकटी जॉब असा दोघे जण जाऊया. इंटरव्ह्यू गेलो आणि बाबा काका साहेबांना आतमध्ये बोलवले. आतमध्ये बोलवल्यानंतर हिने काय करू टाकू लावा हळूच माझ्या 5 किलो आणि दरवाजात काय जाऊन बसलो. ह्याका काय वाटताला की साहेब माका प्रश्न विचारतो तो ह्याका विचारतो प्रश्न म्हणजे मी उत्तर दिली हे उत्तर द्यायची म्हणजे सेम टू सेम कॉपी करून बोललो. आणि बाका साहेबांना आतमध्ये बोलवले आणि साहेबांना माका प्रश्न केला की आपल्या भारताचे पंतप्रधान कोण. मी सरळ सांगलो नरेंद्र मोदी. साहेब म्हणता व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आपली आजाद बहुत अच्छे है म्हणाला. साहेबांना काका दुसरा प्रश्न केला की आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला. मी त्यांना सरळ सांगलो की 26 जानेवारी 1942 रोजी प्रयत्न चालू केल्याने आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी त्यांना देश प्राप्त झाला. साहेब म्हणता व्हेरी गुड तुमची
जी आदत बहुत अच्छे म्हणा लागलो आणि माका साहेबान दुसरो प्रश्न केल्या की आपली पृथ्वी गोल काय मी सांगलं शास्त्रज्ञ शोध लावतो ते तो पुरावा गावात नाही ह्या ऐकल्या बरोबर ह्याका आतमध्ये गेलो ह्याका बोलवल्या प्रशांत स्टँड अप तो उभं राहलो बस खाली बसलो आणि साहेबांनी ह्याका बाबा प्रश्न विचारला बाबा तुझं नाव काय माझी प्रश्नाचे उत्तर आहे मी ऐकलं पहिले सांग तुझं नाव काय लोक काय सांगतात नरेंद्र मोदी तुझ्या तोंडावर जिरा पडली दुसरं प्रश्न केल्या काय म्हणायला लागलो एकाची दोन नावं असू शकतात या जगात बरोबर ना साहेबांनी एका दुसरं प्रश्न केल्या की बाबा तुझा जन्म कधी झालो तो काय सांगणार आहे का की 26 जानेवारी 1942 रोजी प्रयत्न चालू केल्याची आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी काय यश प्राप्त झाला काय म्हणतो तू खुळावलं काय रे तू आमच्या शास्त्रज्ञ शोध लावतो तू खुळावला आहोत काय बोलतो खुळावतो काय असतं चष्मा बरोबर आहे ना जर वाईपर मारायचं चष्मा म्हणून काय म्हणतो बघा कलियुगात आहे कलियुगात कोणतं काय भरोसा नाही अरे कलियुगाचं पर्व आहे तिथे प्रत्येकाला गर्व आहे मी ऐकत सर्व आहे बाकी सर्व व्यर्थ आहे अरे बेट्या विचार कर जरा माणुसकीच हा खरा मानव धर्म आहे माणुसकीच हा खरा मानव आहे वा बोलायला शिकायला 2 वर्ष लागतात पण काय बोलावं याच्यासाठी वा संपूर्ण आयुष्य घालावं लागतं अरे सतयुग गेला त्रेतायुग गेला द्रौपदी गेला चालू असता कलियुग चालू असता बरोबर ना त्या द्रौपदी युगामध्ये श्रीकृष्णाला भगवान श्रीकृष्णाला त्या 4 भावांनी प्रश्न केल्याने काय हे भगवान श्रीकृष्ण येणारं कलियुग कसं असणार आहे येणारं कलियुग कसं असणार आहे तेव्हा श्रीकृष्णाने काय केलं 4 बाजूला 4 बाण जोडले प्रत्येकात घेऊन येऊ सांगले बाण पहिलं कोण गेलो अर्जुन गेलो आणि बाण घेऊन दिलो त्यावेळी श्रीकृष्णाने काय विचारलं बाबा तू बाण घेऊन येताना काय बघितलं तेव्हा श्रीकृष्णाने काय आपल्या अर्जुनाने काय सांगितलं ज्यावेळी मी बाण आणायला गेलो होतो तो एक सुंदर मुंगळ्या सुंदर आवाजात गाल होती परंतु ती एक जिवंत पक्षाचं मांस खात होती त्यावेळी भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले या कलियुगात पण हेच होणार आहे या कलियुगात पण हेच होणार आहे मोठमोठे साधू जन्माला येतले तुमचा आश्रम बापू बघा तो काय सांगायचो माझ्या फवाऱ्याकडे कोण येतो तो शुद्ध होतो आता तो सुंदर फवारे मारता दुसरं राम रहीम तो सांगायचो या वाटक्यात 3,000 रुपये दुसरी राधेमा ती काय सांगायची माझ्या मांडीवर बसत तो भाग्यवान असे मोठमोठे साधू या कलियुगात जन्म घेतले आपल्यासारख्या माणसाची ते फसवणूक करतले बुवा बरोबर ना नंबर 2 भीम त्याला सांगले तू बाबा बाण घेऊन ये त्यावेळी भीमाने काय बघितलं की 4-5 विहिरी होत्या आजूबाजूला 4 विहिरी तुडुंब पाण्याने भरलेल्या होत्या पण एक विहीर होती ती कोरडी होती त्यावेळी भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले या कलियुगात पण हेच होणार आहे की एखादा माणूस एवढा श्रीमंत असणार आहे बाजूच्या गरीब माणसा कुठची पै पण गावाची नाही या कलियुगात सत्य परिस्थिती आता एखादा माणूस एवढा श्रीमंत असतो पण बाजूच्या गरीब माणसा काय कुठचीच काही मिळत नाही श्रीमंताच्या घरावर कुत्र्यांपासून सावध राहा आणि गरीबाच्या घरावर काय सुस्वागत करून याचा आपला खासियत असा बरोबर ना नंबर 3 सहदेव त्याच्या बाबा विचारल्या तू बाण घेताना काय बघितलं तेव्हा त्या सहदेवाने काय सांगितलं की मी ज्यावेळी बाण आणायला गेलो होतो तेव्हा एका गायीने एका वासराला जन्म दिला होता आणि त्या गायीने वासराला चाटून रक्तबंबाळ केलं होतं त्यावेळी श्रीकृष्ण काय म्हणाले या कलियुगात पण हे होणार आहे एखाद्या आई वडील आपल्या मुलावर एवढं प्रेम करतले मागो बाबू रोज मुलगो औशी बापा शिवतंत लाट मारतो सत्य परिस्थितीचा जो बापूस मेहनत करता आणि आपल्या मुली किंवा मुलग्या 25,000 मोबाईल घेऊन देतात गरीब बापू पण त्या बापाची तांबीवर पाणी पण देत नाही या गरीबाची परिस्थिती सांगतो जो माणूस 2 रुपयाचा प्लेट घेतो बापूस आणि घराकडे दाढी करतो 2 रुपयाच्या प्लेटने आणि हिला सांगतो 500 रुपये घे आणि सलून मध्ये जा केस कापून ये हिल काय करतो भाडेचा भाजरवतो आणि मध्ये कोबो देवतो
तुमच्या तोंडाला शिरा पडली ती कसं कोपो देवतो मुलीला 5,000 रुपये देतो आणि सांगतो जा बाबा दुकानात जा आणि ड्रेस घेऊन ये तुझ्यासाठी आणि स्वतः मात्र ती फाटकी बनियान घालतो भोका पडलेली बरोबर ना बरोबर आपल्या आई वडिलांसाठी जोरात टाळ्या वाजवा कारण त्यांच्याकडे आपल्याला जन्म दिला आहे बाबू आई वडिलांची एवढी सेवा करायची मरेपर्यंत करायची जगात तुला काय करून पडायचं नाही ह्या माझं वाक्य लक्षात ठेव कारण ज्या आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला त्याला विसरून चालणार नाही कारण आपण म्हणतो महाराष्ट्र सुधारला आपण म्हणतो महाराष्ट्र सुधारला कुठे सुधारला ज्यावेळी वृद्धाश्रमात गेल्यानंतर तिथल्या आईला किंवा आजोबाला विचारा की तुमचा मुलगा किंवा मुलगी काय करते तेव्हा एखादा आजोबा काय सांगेल माझा मुलगा डॉक्टर आहे अमेरिकेला माझा मुलगा इंजिनियर आहे जपानला पण कोणी असं म्हणणार नाही किंवा माझा मुलगा एक कोकणातील गरीब शेतकरी आणि दुसरा म्हणजे वारकरी हे दोनच व्यक्ती आहेत की आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणार नाही एकदा वारकरी आणि शेतकऱ्यासाठी जोरात काढणार कारण आज शेतकरी आहे म्हणून आज भारत देश जिवंत आहे कोरोनाच्या काळात संपूर्ण लॉकडाऊन होता सगळे धंदे उद्योग धंदे बंद पडलेले पण आता शेतकरी वर्ग बरोबर त्यांनी आज उडवलं म्हणून आपण कोरोनात जगलो बरोबर ना जो माणूस कोरोनात ज्या प्राथमिक शाळेमध्ये शिकलो आणि मोठो झालो इंजिनियर झालो अमेरिकेत गेलो पण शाळेचा कधी तोंड बघू नव्हता पण त्याच शाळेचा त्याचा तोंड बघूचा लागला 15 दिवस क्वारंटाईन वाशेमध्ये होतो पण तर गुरांच्या वाड्यात राहावं लागला 15 दिवस वा शाप होतो आमचा समजला काय म्हणून काय म्हणतो बघा काय होता एखाद्या शोरूम मध्ये गेलात तर चांगली पॅन्ट फॉर्मलची घेऊन गेलात तर तिची किंमत 1,500 किंवा 2,000 असतात आणि तीच पॅन्टरा जीन्स घेऊन गेलात धोका पडलेली चिन्ह इलेली त्याची किंमत किती 3 ते 4,000 म्हणजे फाटक्याची किंमत असते बघा बरोबर. आता जे पोर काय करतात 35 ची कमाल असली तर
तो दुसरी घेतले पॅन्ट आणि ती पॅन्ट जर घालून सत्यनारायणच्या महापूजन केले आणि खाली वाकले तर पाठच्याक दर्शन घेऊन अजिबात गरज नाही. तो म्हणतो बाबा नमस्कार फॅशन का काय हे बघा. समजा तो खीर वाढू गेलो सार्वजनिक ठिकाणी तो पाठ घेऊनची काहीच गरज नाही. तो मला पाठ भरला मी बाबा घरात घातलो कशी परत ते आपला म्हणून काय म्हणतो बघा लग्नात सीझन आता नवीन जोडपी काय करतात पाहुण्यांकडे गेली तर काय करतात ती जीन्स पॅन्ट आणि रुमाल घेऊन जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून जातो. साडी घालून जातात ना आता ती जोडपी नवीन गरीब वाटते थोडा समजा तिची ओटी भरती ओटी कशात घेतली ओटी कशात घेतली जीन्स पॅन्ट टी शर्टात घेतली मग ती आपली रुमाल धवरा रुमाल घ्यावा रुमाल पुढे घालतात बरोबर ना. हो स्त्रीचं महत्व सांगतो. स्त्रीची ओटी पदरातच का भरली जाते बुवा सांगू शकता तुम्ही स्त्रीची ओटी पदरात का भरली जाते काय तुमच्याकडे उत्तर नंतर सांगता पहिला मी सांगतो नंतर तुम्ही सांगा माझं ऐकूनच सांगा तुम्ही. स्त्रीची ओटी पदरात का भरली जाते कारण स्त्रीचं सौंदर्य तिच्या नाकामध्ये असतं. तिचं सौंदर्य तिच्या केसात असतं. स्त्रीचं लावण्य तिच्या ओठात असतं. चैतन्य तिच्या नाकात असतं आणि देहरक्षणाचं सामर्थ्य तिच्या पदरात असतं बुवा. एखादा पदर इकडे तिकडे झाला तर माणसाचा दृष्टिकोन बदलतो म्हणून बुवा स्त्रीची ओटी ही पदरात नेहमी भरली जाते. बरोबर काय वाजवायचा प्रयत्न करा बुवा बरोबर. चला पुढे जा. पाय कुठे मला देवा पाय महाराज आणि भक्तीच्या दरावर त्यांनी स्वतः परमेश्वरा पांडुरंगात त्या मळ्यामध्ये गेलो आणि स्वतःची मोहिती मागली आणि पांडुरंगाचं दर्शन दाखवलं. हे संत तुकाराम महाराज नाही कारण 101 वर्ष बापू जंगलात कुठला अर्थ गेलो 101 वर्ष बापू काय झालं काय म्हणून बघा 101 वर्ष आता यात नाही संपलं आयुष्य आपलं 101 वर्ष. पण संत तुकाराम महाराजांना बसायला पण वनपाट पण नव्हतं तर पंढरीचा पांडुरंग बुवा त्यांच्या पुष्पक विमान घेऊन येलं. एवढे संत तुकाराम महाराज थोर आहे म्हणून काय म्हणतो बघा
सटवी त्याचे पाहिजे पाहिजे, प्रत्येकचे सटवी रावणाची पाहिजे. आता तो रावण होता, पण आपण काय 4 अंगठे झाले, एक बास्केट झाला, काय सांगतो एका भात वाढ, एका डाळ वाढ, म्हणजे त्याच्या अंगठी आणि बास्केट दाखवता असतात. बरोबर ना? ही मोठी परिस्थिती आहे. म्हणून काय म्हणतो